उनोचं घर. पत्त्यांची जागा आता उनोने घेतली. हॅशटॅग रियालिटी. चांगलंच आठवतंय मला. दिवाळीची सुट्टी पडली की भरपूर खेळ खेळायचो. त्यात क्रिकेट, खो खो, लंगडी, कबड्डी, पकडापकडी, साखळी साखळी, आबाधुबी, लगोरी, गोट्या, विटी दांडू असे आणि बरेच मैदानी खेळ खेळायचो. उन्हातानाची पर्वा न करता. कपड्यांचा आणि हॅशटॅग स्वतःचा कलर बदलूनच घरी परतायचो. एवढा वेळ खेळतं का कोण? हो असं उत्तर देऊन परत कल्टी मारायचो. आणि दिवा लावण्याच्या वेळी घरी आलो की मग आजी चापकाने फोडून काढायची. बाहेर दिवे लावून आलात, आता घरचे लावा म्हणून शुभंकरोती म्हणायचं आणि पुन्हा पुढच्या खेळांकडे वळायचं. अर्थात कॅरम, बुद्धिबळ, नवा व्यापार, सापशिडी, ल्युडो, अगदी पत्ते सुद्धा खेळायचो. हा पण त्यात फक्त डॉंकी डॉंकी. आणि बरोबर जर का खेळायला कोणी नसलं की मग त्या पत्त्यांचं घर बनवत बसायचं. दारं, खिडक्या, पंखे बंद करून घामाघूम होऊन अगदी मेहनतीने. तेव्हाच कळलं होतं, मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट सोपी नसते. आज त्या सगळ्या गोष्टींची आणि त्या माझ्या हॅशटॅग गोल्डन एराची आठवण झाली. हा फरक इतकाच की आज त्या पत्त्यांची जागा उनोने घेतली, पण ते घर उभं करताना लागणारे परिश्रम आणि भावना आजही त्याच आहेत. एक गोड आठवण आहे.